नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जीएसटी घोटाळ्याचे मोठे प्रकरण बेळगावच्या जीएसटी गुप्त वार्ता विभागाच्या महासंचालकांनी उघडकीस आणलं आहे. या प्रकरणात तब्बल 145 कोटी रुपयांचे बनावट जीएसटी चलन विकल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यातून जीएसटीची तब्बल 43 कोटी रुपये रक्कम बुडवल्याचं किंवा फसवणूक केल्याचं चौकशीत समोर आलंय. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बेंगळुरू येथून ही अटक झाल्याची माहिती जीएसटी विभागाकडून मिळाली आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीतून काही व्यक्तींच्या समूहाकडून बनावट जीएसटी नोंदणी केली जात असल्याचं उघड झालंय. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रविवारी बेळगाव शहरामध्ये सकल मराठा समाजातर्फे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला बेळगाव शहर तसेच उपनगर आणि ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाने एसपीएम रोड, कपिलेश्वर उड्डाणपूल, शनी मंदिर, हेमूकलानी चौक, रामलिंग गल्ली मार्गे प्रस्थान करत धर्मवीर संभाजी चौक येथे समारोप केला. मोर्चादरम्यान अनुशासन आणि शांततेचं वातावरण राखलं गेलं. मराठा समाजाच्या विविध संस्था, युवक मंडळे, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे, फलक आणि छत्रपती शिवरायांचे घोषवाक्य घेऊन उपस्थितांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ एकत्रित शक्ती दाखवली. या मोर्चाद्वारे मराठा समाजाच्या भावनांना वाचा फोडण्यात आली असून राज्य सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. लक्ष्मीनगर गणेशपूर परिसरातील एका घरामध्ये काम करणाऱ्या महिलेनंच आपल्या पतीच्या मदतीने तब्बल 85 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कॅम्प पोलिसांनी या चोरीचा धडा लावत आरोपी दाम्पत्याला अटक केली असून चोरी केलेले 98 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अन्नपूर्णा ज्योतिबा बेळगुणकर वय 43 आणि तिचा पती ज्योतिबा गुंडू बेळगुणकर वय 59, दोघेही राहणार गणेशपूर अशी आहेत. अन्नपूर्णा ही लक्ष्मीनगरमधील रमेश सुरेश रेडेकर यांच्या घरी घरकाम करत होती. विश्वास संपादन करून तिने टप्प्याटप्प्याने सोन्याचे दागिने चोरले. चोरीची ही घटना समजताच कॅम्प पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तपासाला गती दिली. अत्यंत कौशल्याने तपास करत पोलिसांनी संशयित दाम्पत्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीत चोरीची कबुली मिळवली. जप्त केलेले दागिने पोलिसांनी मूळ मालकाकडे सुपूर्द केले आहेत. या घटनेने घरात काम करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवताना खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. पुढील तपास कॅम्प पोलीस करत आहेत. गणेशोत्सव शांततेत आणि कोणतीही अनुचित घटना न घडता पार पडावा या उद्देशाने बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी गुरुवारी शहरातील विविध भागांमध्ये पाहणी दौरा करत गणेश मंडळांना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सुरक्षेच्या दृष्टीने दिल्या जाणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. मंडळांनी सहकार्य करावे आणि उत्सव शांततेत व सुरक्षिततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासन पूर्ण तयारीत आहे असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासनाकडून शहरभर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि गस्त वाढवण्यात आली आहे. गणेशोत्सव हा सर्वांचा सण आहे, तो आनंदाने आणि शांततेत साजरा करावा असं आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना केलं आहे. आली हो आली, सोन पावलांनी गौराई आली या पारंपरिक गीतांच्या स्वरात रविवारी बेळगाव तालुक्यातील बीजगर्णी गावात गौराईचं घराघरात उत्साहात आगमन झालं. महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुलांच्या सजावटीने, रांगोळ्यांनी आणि मंगलगीत गात गौराईचं स्वागत केलं. गौराई पूजनासाठी महिलांनी विहिरीजवळ एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने पूजा, अभिषेक व आरती केली. त्यानंतर गौराईला घरी आणून गणरायासमोर पूजन करण्यात आले. पूजेवेळी पुरणपोळी, विविध पक्वानांचे नैवेद्य, पंचामृत आणि खास गौरीच्या आवडीचे पदार्थ मोठ्या भक्तिभावाने अर्पण करण्यात आले. घरोघरी विद्युत रोषणाई, मंदिर, किल्ल्यांच्या प्रतिकृतींसह विविध थीम्सवर आधारित आकर्षक सजावट करण्यात आली होती. संपूर्ण गावामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं.
गौराई पूजन ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणूनही या सणाला विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी घरातील महिला, तरुणी आणि लहान मुले पारंपरिक पद्धतीने सहभागी होऊन संस्कृतीशी नातं घट्ट करत आहेत. हे या सणाचं खरं यश आहे. घरोघरी चाललीये तयारी, आरास, सजावट आणि बाप्पासाठी खास शृंगार. म्हणूनच डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत आपल्या बाप्पासाठी चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य. किरीट, जास्वंद हार, श्रीमंत हार, कर्णफुले, मोदक, त्रिशूळ, पाश, दुर्वा आणि बरच काही. बाप्पाच्या शृंगारासाठी हवं ते सगळं येथेच डीके हेरेकर ज्वेलर्स मध्ये. तसंच पूजेसाठी लागणारी सर्व प्रकारची शुद्ध चांदीची भांडी आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध. संपर्क डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव. या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला द्या भक्तीचा रुपेरी स्पर्श. बेळगाव येथे स्थापन झालेल्या आणि आंतरराज्य स्तरावर लोकप्रिय असलेल्या लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीला 3 यशस्वी दशके पूर्ण झाली असून संस्थेने आपल्या 31व्या वर्षात उत्साहात पदार्पण केलं आहे. या औचित्याने हिंडलगा येथील लोकमान्य सोसायटीच्या शाखेत वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेचे व्यवस्थापक सचिन कावळे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.व्ही. नाईक, एस.जे. जाधव, एम.एम. कावळे तसेच लोकमान्य वेल्थ ॲडवायझर प्रकाश बेळगुणकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजनाने झाली. त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त केक कापून उत्सव साजरा करण्यात आला. संस्थेच्या 3 दशकांच्या यशस्वी वाटचालीचे स्मरण करत उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी 30 महिन्यांसाठी खास आनंदोत्सव ठेव योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ निवृत्त मुख्याध्यापक अमृतराव देसाई आणि निवृत्त जेलर गजानन राजगोळकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जे.व्ही. नाईक, एस.जे. जाधव, सुनील अगसगेकर, रामदास कलखामकर, अनिल हेगडे, निलेश पावशे, मुख्याध्यापिका बी.एन. बाळेकुंद्री, जी.एन. पाटील, आशा मोरे, अनिल मोरे व या भागातील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी महत्वाकांक्षी उड्डाणपूल प्रकल्प साकारण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार गांधीनगर येथील संगम हॉटेल परिसर ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंतचा प्रस्तावित फ्लायओव्हर आता अंतिम टप्प्यात असून त्याचा आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. या फ्लायओव्हरची एकूण लांबी 6,678 मीटर असून त्यात 167 पिलर्सचा समावेश असेल. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत 1,112 मीटर लांबीचा स्वतंत्र फ्लायओव्हर उभारण्यात येणार आहे, ज्यामध्ये 22 पिलर्स असतील. संपूर्ण प्रकल्पाच्या आराखड्याला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अंतिम मंजुरी दिली असून त्या संदर्भातील नकाशा अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे गांधीनगर, धर्मवीर संभाजी चौक आणि परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने लवकरच काम सुरू करण्याचे संकेत दिले असून नागरिकांच्या सोयीसाठी ही महत्वाची पायाभूत सुविधा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जलद कृती दलाचे शहरातील विविध भागांमध्ये पथसंचलन सुरू आहे. आज रविवारी सकाळी टिळकवाडी पोलीस ठाणा हद्दीतील बाजारपेठेचा भाग व विविध रस्त्यांवरून पथसंचलन झाले. पोलीस ठाण्यापासून पथसंचलनाला प्रारंभ झाला. येथून अनगोळ, भाग्यनगर, टिळकवाडी आदी भागामध्ये पथसंचलन करण्यात आले. बेळगाव शहराला गणेशोत्सवाची मोठी परंपरा असून जनतेने शांततेने उत्सवाचा आनंद लुटावा, कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नये व तसे कुणी आढळल्यास संबंधितांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला कळवा असं आवाहन पोलीस खात्यानं केलंय. व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी आणि रुपयाच्या घसरणीमुळे सोन्याचा दर पुन्हा एकदा नव्या उच्चांकावर पोहोचलाय. अखिल भारतीय सराफ असोसिएशननुसार आज नवी दिल्लीमध्ये 99.9% शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर तब्बल 2,100 ने वाढून 1,03,670 रुपयांवर पोहोचलाय. सोन्याच्या दरात झालेली ही वाढ ऐतिहासिक असून यामुळे सराफ बाजारामध्ये खळबळ उडाली आहे. जागतिक पातळीवरील अस्थिरता, गुंतवणूकदारांचा कल आणि स्थानिक चलनातील घसरण या कारणांनी दरामध्ये वाढ झाल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात अशी वाढ झाल्यानं सामान्य ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली असून लवकरच किमती स्थिर होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कालपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बेळगाव शहरातील बेळगुंदी रस्त्यावर एक भलं मोठं झाड कोसळून पडलं असून त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. काही प्रवाशांनी झाडाच्या फांद्या बाजूला करत अर्धा रस्ता मोकळा केला असून सध्या मर्यादित प्रमाणात वाहतूक सुरू आहे. तरी देखील झाड रस्त्यावरच असल्यामुळे अर्धा रस्ता अजूनही अडवलेला आहे. यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली असून अपघाताचा धोका कायम आहे. प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने पालिका व संबंधित विभागाने हस्तक्षेप करून झाड हटवावं व रस्ता पूर्णपणे खुला करावा अशी मागणी केली आहे. या भागामध्ये वारंवार झाडे कोसळण्याच्या घटना घडत असून धोकादायक झाडांची छाटणी किंवा हटवण्याची कोणतीही पूर्वतयारी प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. संभाव्य अपघात टाळण्यासाठी अशा झाडांची वेळेवर दखल घेऊन उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. इंडी तालुक्यातील लच्चान गावातील तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली. प्रवीण नागनाथ मोजगळण वय 32 असं मृताचं नाव आहे. प्रवीण हा केपीआर शुगर फॅक्टरीच्या केडी गावातील बी ग्रेड मेस्त्री म्हणून काम करत होता. तो आपले काम संपवून दुचाकीवरून आपल्या घरी निघाला होता. त्यावेळी ठेग्गीहळ्ळी क्रॉसजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानं प्रवीण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच अज्ञात वाहन चालकाने पलायन केलं आहे. या घटनेची नोंद इंडी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. केजीबी स्पोर्ट्स कंगराळ गल्ली आयोजित आणि एसपी असोसिएट्स प्रायोजित 46वी श्री गणेश सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धा सरदार मैदानावर उत्साहात सुरू झाली. या स्पर्धेला बेळगाव जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून खेळप्रेमींनीही चांगली उपस्थिती लावली आहे. उद्घाटन प्रसंगी केजीबी स्पोर्ट्सचे माजी खेळाडू आणि माजी महापौर विजय मोरे, पंचमंडळाचे मालोजीराव आष्टेकर, बाबूराव कुटरे, आनंद पाटील, एसपी असोसिएट्सचे संचालक शरद पाटील, सुहास पाटील, अनिल पाटील, विनायक उर्फ शाहू निलकांटे, सुनील पाटील, गंगाधर पाटील, पंकज पाटील, गजानन बडवान, बाबू इंगोले, गजानन सांबरेकर, संतोष सुळगे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजनामागे खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा जपणे हा उद्देश आहे. एकेरी प्रकारातील ही क्रिकेट स्पर्धा जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण स्पर्धा मानली जाते. आगामी दिवसामध्ये विविध सामने खेळवले जाणार असून अंतिम सामना मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. बेनाडी तालुका निपाणी येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय. प्रत्येक गल्लीमध्ये मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या असून पायी चालणाऱ्या आणि वाहन चालकांवर हल्ला चढवत आहेत. कुत्र्यांच्या अचानक हल्ल्यांमुळे घाबरून जाऊन अनेक वाहन चालकांचे अपघात होत आहेत. कुत्र्यांच्या दहशतीमुळे अनेक घटना ग्रामीण भागात घडत असून याकडे ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकातून होत आहे. राज्य सरकारने स्वखर्चाने निरंतर ज्योती योजना राबवण्यावर भर दिला आहे. असं असताना हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या वतीने ग्राहकांकडून 50% शुल्क आकारत या योजनेचा लाभ देत आहे. वास्तविक ही गैरसोय आहे. या योजनेतील ही लूट वीज संघाने तातडीने थांबवावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. या आशयाचे निवेदन वीज संघाचे अध्यक्ष जयगोडा पाटील यांना दिले. शहरातील वडगाव येथील नाझर वडगाव परिसरातील गणपती विसर्जन तलावामध्ये आज रविवारी एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ शहापूर पोलिसांना माहिती दिली. मृत व्यक्तीचं नाव संजय लक्ष्मण खामकरट्टी वय 60 राहणार कारभार गल्ली वडगाव असं आहे. तो 27 ऑगस्टपासून बेपत्ता होता आणि या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राथमिक तपासात सदर व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडलं होतं असं समजतं. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
उल्लेखनीय म्हणजे या तलावाला संरक्षणासाठी कोणताही कठडा नसल्यानं याआधीही अशा 3-4 घटना घडल्यात. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कठडा बांधण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.